कुठे घेऊन आलाय? काय आहे? अरे बाबा, मित्राने जागा दिली, आभार मान, त्याचे उपकार केलेत त्याने आपल्यावर. एवढा चांगला मित्र आहे तर मग त्याने त्याच्या घरी का नाही नेला आपल्याला? कोणाला? या यांना घेऊन जायचं? एक येडं एक बेवड त्याच्या घरी? अरे बाबा, ही जागा सेफ आहे आपल्यासाठी. ही जागा सेफ नाही, ही जागा घाण आहे. त्याच्यापेक्षा मी घरी जातो, त्या अर्जुनाचे पाय धरतो, म्हणतो बाबा मला माफ कर, पण मला घरात ये. त्याने 4 रट्टे दिले तरी खातो, पण इथं राहणार नाही मी. आता चाललो मी. ए बाबा, अरे असं काय करतो? हे थोडी कळ का? अरे सट्टा लागणार आहे आपल्याला, सट्टा. आणि हा सट्टा लागला ना का आपण घरात आणि अर्जुन घराच्या बाहेर. गुप्तधन आहे, गुप्तधन. बंद करा तुमचं रड गाणं रे आम्हाला. काय बायकांसारखं कोपऱ्यात गुलगुलू बोलता रे? ए डोक नंबर गादी टाक आपली. तू रे पिंट्या, खंबान दारू पाहिजे आपल्याला, दारू. घ्या. गुप्तधन दारू मागतय, लागला सट्टा आपल्याला. त्यांच्या खोलीत जो दारुडा आहे तोच यातला कमळ्या बैलाट असू शकतो. हो दादा, कारण त्याचा याच्याशी जर काहीच संबंध नसेल तर हे दोघं एका दारुड्याला खिशात पैसे नसताना पण का पोचतील? नक्कीच काहीतरी कटकारस्थान सुरू आहे. नाही, तो माणूस कमळ्या बैलाटाच आहे. कारण पंकजने सुद्धा त्यांचं बोलणं चोरून ऐकलंय. ते दोघं जण या कागदासंदर्भात त्याची चौकशी करत होते. या विश्वंभरच्या तर माफ करा दादा, पण तुमच्यासारख्या निर्मळ माणसाचे भाऊ आणि मामा इतके कट्टी असतील, खरंच विश्वास बसत नाही. आणि अजून एक दादा, त्या खोलीत अजून एका माणसाला त्यांनी लपवून ठेवलंय. त्याचे फक्त पाय दिसलेत पंकजला. जोपर्यंत हे दोघं जण अर्जुनच्या आयुष्यात आहेत ना, त्याच्या आयुष्यातली संकट काही संपणार नाहीत. पण त्यांना हे माहित नाहीये की त्याच्या आयुष्यात सावी आहे आणि ती अर्जुनच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मी शोधून काढेन बैलाट प्रकरण काय आहे. तुम्ही यात पडू नका सावित्री मॅडम. हो सावित्री मॅडम, आता तुम्ही अर्जुनकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आधीच तुमच्या नवरा बायकोच्या नात्यात एवढी गुंतागुंत झालेली आहे, त्यात आता हा गुंता नको. हे बैलाट प्रकरण तुम्ही तुमच्या भावावरती सोडा. कागद देताय ना? मामा मामा मामा, तू किती पण काही पण माझ्यापासून लपव, प्लॅन कर, मला कळायचं तो कळतोच. मला अंधारात ठेवू बघताय काय?